मसीह में सभी प्रियजनों को मेरा सलाम। आइए हम आज की शुरुआत प्रार्थना से करेंगे। आइए हम अपनी आंखों को बंद करें। धन्यवाद करते हुए परमेश्वर पिता तेरे सम्मुख झुक जाते हैं आज के इस दिन के लिए, सुंदर समय के लिए, हम सभी के जीवनों के लिए। परमेश्वर पिता हृदय की गहराइयों से तेरा धन्यवाद करते हैं, तेरी तारीफ, स्तुति और बड़ाई करते हैं परमेश्वर पिता, क्योंकि तू सच में अद्भुत परमेश्वर है। खुदा बाप आसमानी तुझसे विनती करते हैं, जबकि इन दिनों में हम परमेश्वर पिता याकूब 1:21 का अध्ययन कर रहे हैं परमेश्वर पिता, ठीक उसी प्रकार परमेश्वर पिता तुझसे विनती करते हैं परमेश्वर पिता कि हर एक प्रकार की मलिनता परमेश्वर पिता, चाहे वे शारीरिक हो, स्वाभाविक हो, हमारे हृदय की हो परमेश्वर पिता, या विचारिक तौर पे हो परमेश्वर पिता, उन हर एक प्रकार की मलिनता को हम अपने आप से दूर करके परमेश्वर पिता तुझ में निरंतर अंश करके बढ़ने पाए परमेश्वर पिता। और जैसा कि फिलिपियो 2:5 कहता है कि जैसा मसीह का स्वभाव है वैसा ही मेरा होने पाए। हाँ, सचमुच परमेश्वर पिता वैसा हम बनने पाए परमेश्वर पिता। हमें वचन के केवल सुनने वाले नहीं, परंतु उन पर चलने वाले वास्तविक तौर पे तू हमें बना मेरे परमेश्वर पिता। आगे के हर एक क्षण पल को तेरे सामर्थ्य हाथों में सौंपते हुए इस विनती को उद्धारकर्ता यीशु नासरी के मीठे और पवित्र नाम से मांगते हो पिता, सुन और कबूल कर, आमीन। आइए हम पवित्र बाइबल से भजन संहिता 150 पढ़ेंगे। परमेश्वर की स्तुति हो, यहाँ की स्तुति करो, परमेश्वर के पवित्र स्थान में उसकी स्तुति करो, उसके सामर्थ्य से भरे हुए आकाश मंडल में उसी की स्तुति करो, उसके पराक्रम के कामों के कारण उसकी स्तुति करो, उसकी अत्यंत बड़ाई के अनुसार उसकी स्तुति करो, नरसिंगा फूंकते हुए उसकी स्तुति करो, सारंगी और वीणा बजाते हुए उसकी स्तुति करो, डफ बजाते और नाचते हुए उसकी स्तुति करो, तार वाले बाजे और बांसुरी बजाते हुए उसकी स्तुति करो, ऊंचे शब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो, आनंद के महाशब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो। जितने प्राणी हैं सब के सब यहाँ की स्तुति करें, यहाँ की स्तुति करो। हाँ, सचमुच मेरे प्रियो, जैसे कि ये भजन कहता है कि यहाँ की स्तुति करो, जितने प्राणी हैं सब यहाँ की स्तुति करो। इसके 5वें पद में वचन ऐसा कहता है कि ऊंचे शब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो, आनंद के महाशब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो। अर्थात ऊंचे शब्द वाली जितने भी भलाई के काम परमेश्वर ने हमारे जीवन में किए हैं, आप उसका गुणानुवाद करें, उसको धन्यवाद करें। ये भजन हमको कहता है मेरे प्रियो, स्तुति आराधना को बहुत से लोग कम लेते हैं, या फिर उसका उचित तरीका उन्हें पता नहीं होता है कि वो स्तुति आराधना कैसे करे। स्तुति आराधना राजा दाऊद को हम जानते हैं कि जब वे स्तुति करते थे तो वो इस तरह से स्तुति करते थे, वो लीन हो जाते थे उस स्तुति में कि उनको अपने वस्त्रों का भी ध्यान नहीं रहता था। वो राजा होकर उस तुल्य परमेश्वर को स्तुति देते थे। प्रियो, हम भी उसी तरह की स्तुति परमेश्वर को देना चाहिए। स्तुति आराधना का महत्व बहुत है मेरे प्रियो, क्योंकि हम जानते हैं कि जब यहोशू ने वो यरीहो की शहरपनाह गिराई थी तो वो स्तुति आराधना, केवल स्तुति और आराधना के जरिए जब उन्होंने जय जयकार का घोष किया तो वो यरीहो की शहरपनाह नींव सहित ढह गई। अब जानते हैं, मैंने सुना है कि वो जो शहरपनाह थी वो यदि इतनी ऊंची थी तो इतनी ही चौड़ी भी थी। अगर वो सिर्फ पलट जाती तो शायद वो जैसी थी वैसे ही खड़ी हो जाती थी, परंतु परमेश्वर ने स्तुति आराधना के उस शहरपनाह को नींव सहित ढा दिया। ये स्तुति और आराधना की ताकत है मेरे प्रियो। जब भी आप किसी भी स्थिति में हो मेरे प्रियो, चाहे दुख में हो, सुख में हो, हर एक परिस्थिति में क्यों ना हो, परंतु परमेश्वर की स्तुति करें। स्तुति आपके आसपास में ऐसा एटमॉस्फेयर क्रिएट करती है, आपको एक असीम शांति प्रदान करती है स्तुति। इसलिए आप किसी भी परिस्थिति में क्यों ना हो, हर्ष और उल्लास के साथ आनंद से परमेश्वर की स्तुति कीजिए। आइए हम इस वचन को लेते हुए परमेश्वर की स्तुति की ओर बढ़ते हैं। आइए हम उसी हर्ष उल्लास के साथ और उसी एक उद्देश्य के साथ कि जब हम परमेश्वर की उपस्थिति में खड़े हो तो हमारे हाथों का उठाना, ताली को बजाना और हमारा गीतों को गाना, हमारा उद्देश्य केवल इतना ही हो कि हम वो परमेश्वर के लिए कर रहे हैं। सचमुच प्रियो, आइए हम तरुण संघ के द्वारा परमेश्वर के
महिमा करे, उसकी स्तुति करे। प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देव बाप्पाचे खूप आभार मानतो की त्यांनी सुंदरची संधी आमच्या जीवनामध्ये दिली. यावेळेस आपण देवाची स्तुती आराधना करणार आहोत काही गीताद्वारे. आणि उपासना संगीतामधून 526 नंबरचं गीत आहे, सर्व ख्रिस्तासाठी काही. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनता सजा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. हात नेही त्याचे कार्य, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पहाया, ओठ स्तुती गावया, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. रत्न तेजस्वी पदार्थ, कीर्ती द्रव्य सुखेयास, थोर मानी जग अर्थ, ख्रिस्त परी माझी आस, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता, अन्य सारे वाटे वीट, चित्त त्याशी जडे आता, ख्रिस्त खांबी देताडी, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. ख्रिस्त राजा गौरवी हा, प्रिय मला मानितो, केवळे आश्चर्य पहा, नित्य माझा थारा तो, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, अर्पी सारे जीने जा, अर्पी सारे जीने जा. यावेळेस आपण अजून एक गीत गाणार आहोत, मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम, मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु, सूली पे
किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। यावेळेस आपण सर्वजण प्रार्थनामध्ये जाऊया आणि प्रार्थनामध्ये जात असताना इबादत करोस की गीत गाऊया. दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। ऐ दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ
खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। याद रखो के वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है, उसी चरगा से हम सब है आए, हम दो सना के हम गीत गाए। रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। नामे खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है, रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का जब से यही सिलसिला है, उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। यावेळेस आपण सर्वजण प्रार्थना करूया। हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर पिता, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करता, हे देव बाप्पा, मान महिमा गौरव तुला देतो परमेश्वर पिता। ही सुंदरची संध्याकाळची वेळ तू आमच्या सर्वांना दाखवली म्हणून तुझे खूप खूप आभार मानतो परमेश्वर पिता। येणारा हे देव बाप्पा संदेश वचन, हे देव बाप्पा, त्या वचनाद्वारे आमच्या सर्वांसोबत तू बोल परमेश्वर पिता। लहान तरुण वयोवृद्ध सर्वजण तुझ्या हातात देतो परमेश्वर पिता। आणि हे परमेश्वर पिता, इथून पुढची वेळ परमेश्वर पिता तुझ्या हातात सोपवितो। ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून तू ऐक, आमीन। बहुत ही सुंदर से गीतों के द्वारा तरुण संघ ने परमेश्वर का अभिवादन किया है। आइए अब हम वचनों की ओर बढ़ेंगे। मैं ब्रदर सैमुअल से रिक्वेस्ट करती हूँ कि वे आए और हमारे साथ वचनों को बांटे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये आपल्या सगळ्यांना सलाम। सर्वप्रथम मी प्रभू परमेश्वराचे आभार मानतो की त्याने ही सुंदर अशी संधी माझ्या जीवनामध्ये दिली, त्याच्या वचनातून तुमच्यासोबत बोलण्याकरिता। त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे आदरणीय पाळकसाहेब, पंचमंडळ आणि सर्व मंडळीचे सभासद, आपल्या सगळ्यांचे देखील मी आभारी आहे की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली त्याच्या वचनामधून आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी शेअर करण्याकरिता। आपण एक दोन शब्दाची प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर मग आपल्या आजच्या वचनाकडे आपण वळणार आहोत। आमच्या आकाशातील थोर आणि गौरवी पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो। मागील अनेक दिवसापासून प्रभू तू आमच्यासोबत आहेस, आमचा सांभाळ प्रभू तू करत आहेस आणि ह्या अशा कठीण अशा दिवसांमध्ये देखील प्रभू तू आम्हाला सांभाळतोस, आमचं संरक्षण करतोस आणि प्रभू तू आमच्या पाठीराखा आहेस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू।
आजच्या दिवशी विशेष करून प्रार्थना करतो प्रभू, तू आमच्यासोबत राहा. असं जे वचन प्रभू तू माझ्या करवी येणार आहे प्रभू, त्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो प्रभू. तू माझ्या ओठ्याला जिभेला स्पर्श कर आणि तुझे बोल प्रभू तू माझ्या ओठामध्ये माझ्या जिभेमध्ये प्रभू तू दे. मला तुझ्या क्रूसखांबाच्या आड प्रभू तू लपव आणि प्रभू जे वचन ऐकणारे आहेत प्रभू त्यांना देखील प्रभू तू आपल्या हाती घे आणि हे वचन आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित व्हावं असल्या प्रकारचं प्रभू तू होऊ दे. या दिवसांमध्ये तू आमच्या सर्वांच्या सोबत राहा अशी तुझं विशेष करून प्रार्थना करतो. लहान नम्र विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या आपण 40 दिवसाचे जे उपास आणि प्रार्थनेचे दिवस आहेत, ज्याला की आपण लेंटचे दिवस देखील म्हणतो, या दिवसांमध्ये आहोत. ॲश वेनसडेपासून किंवा राखेच्या बुधवारपासून हे दिवस या दिवसांना सुरू होतात आणि गुड फ्रायडेपर्यंत हे 40 दिवस पूर्ण होतात. या दिवसाला दुःख सहनाचे दिवस किंवा देखील अशा देखील संबोधल्या जातं. प्रामुख्याने ॲश वेनसडेची जी सुरुवात आहे ती पाश्चिमात्य देशामध्ये झालेली आहे. मागच्या वर्षाच्या ज्या झावळ्या राहायच्या त्या झावळ्या जाळायच्या आणि त्याची राख कपाळावर क्रॉस म्हणून लावायची, अशा आकार करून लावायची, जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे क्रूसावरचं मरण आहे आणि त्याची आठवण म्हणून आणि ते पश्चाताप करावा याची आठवण म्हणून ते लोक ॲश वेनसडे पाळत असत. आणि या दिवसांना लेंटचे दिवस यासाठी म्हणतात की लेंट म्हणजे पतझड किंवा पतझडचा ऋतू. आणि जशी झाडाची पाने जुनी होऊन नवीन पालवी येते, तसे आपल्या जीवनात बऱ्याच अशा गोष्टी ज्या जुन्या असतात त्या देखील झडून जाव्यात आणि नवीन आपण गोष्टी अंगीकाराव्यात, यासाठी ह्या लेंटच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. त्यामागचा हेतू असल्या प्रकारचा होता. असो, आजचा जो माझा विषय आहे तो हा नाही आहे. आज मी आपल्या सर्वांच्या सोबत प्रामुख्याने जो वधस्तंभ आहे किंवा जो क्रॉस आहे त्याच्याविषयी किंवा त्याच्यावरती मी आपल्यासोबत बोलणार आहे. लवकरच आपण गुड फ्रायडे साजरा करणार आहोत आणि गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वधस्तंभावरती देण्यात आलं, जे दुःख सहन त्याला झालं, त्याविषयी आपण आपल्या सर्वांना येणाऱ्या गुड फ्रायडेच्या दिवशी ऐकायला मिळेलच. परंतु त्या वधस्तंभाचं महत्त्व काय आहे, तो वधस्तंभ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याविषयी आज थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः 2000 वर्षापूर्वी यरुशलेम शहराच्या बाहेर गुलगुथा नावाची जी टेकडी होती, त्या टेकडीवरती 3 वधस्तंभ आपल्याला दिसतात. त्या 3 वधस्तंभाचं चित्र आज आपण आपल्या डोळ्याच्या समोर ठेवणार आहोत. त्या 3 वधस्तंभाचं जे चित्र आहे, जी ती घटना आहे, ती इतिहासामध्ये घडलेली एक आगळी वेगळी असल्या प्रकारची घटना आहे किंवा गोष्ट असल्या प्रकारची आहे. तुम्ही जर इतर धर्मांचा देखील अभ्यास जर केला किंवा जर ऐकलं असेल तर मला नाही वाटत इतर कोणत्याही धर्मामध्ये असल्या प्रकारची गोष्ट घडलेली आहे. एक अद्भुत असल्या प्रकारची ती गोष्ट आहे. एक राजा जो आपल्या प्रजेसाठी स्वतःचा प्राण त्यागतो, प्राण देतो, जीव देतो, असल्या प्रकारची ही गोष्ट आहे. ही देवाच्या प्रेमाची गोष्ट आहे. या ठिकाणी जे वचन आहे आपल्या मागं योहान 3:16, हे मला असं वाटते की ह्या जगासाठी एक अत्यंत महत्त्वाचं असल्या प्रकारचं वचन आहे. ह्या वचनामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व काही आलं. एक संपूर्ण पवित्र शास्त्राचा सारांश म्हटला तरी चालेल ह्या वचनाला. पवित्र शास्त्रामध्ये एक सोनेरी वचन असल्या प्रकारचं हे वचन आहे. आपल्याला छोटं बायबल जरी म्हटलं ह्या वचनाला तरी मला असं वाटते काय हरकत नाही. आणि देवाच्या प्रेमाचा जर आपण विचार केला तर त्या क्रॉसकडे बघून आपल्याला त्याच्या प्रेमाच्या सखोलतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. क्रॉस किंवा वधस्तंभ जे आहे हे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं दर्शक आहे. आपण बघितलेलं असेल बऱ्याचशा चर्चेसमध्ये क्रॉस असतात. आपण आपल्या घरामध्ये क्रॉस लावतो, आपल्या
कारमध्ये क्रॉस असतात किंवा आपल्या कारमध्ये आपण मागच्या बाजूला काचेवरती वगैरे क्रॉस लावतात. काही काही जण आपल्या चर्चच्या लोगोमध्ये देखील क्रॉस आहेत. काही लोक वधस्तंभाचे किंवा वधस्तंभाच्या आकाराचे दागिने करतात आणि ते दागिने पण घालतात. असे बरेच काही आपण करतो. पण खरंच हा क्रॉस आपल्या जीवनामध्ये किंवा हा क्रॉसचं महत्त्व काय आहे किंवा हा क्रॉस काय दर्शवतो हे आपण विसरतो. मला तरी असं वाटते. आपल्याला त्या क्रॉसचं खूप आकर्षण आहे, परंतु आपल्याला त्याच्या मागचं जे दुःख आहे, त्या क्रॉसच्या मागं जी वेदना आहे, त्या क्रॉसच्या मागं जी क्रूरता आहे, त्या क्रॉसच्या मागचं जे निर्दयीपणा आहे, तो आपण विसरतो. ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. खरं पाहिलं तर हा जो वधस्तंभ आहे, हा वधस्तंभ एक छळाचं, अपमानाचं आणि मृत्यूचं दर्शक आहे. आजकाल जर आपण बघितलं तर देहदंडाची जी शिक्षा होती ती फार तर जास्तीत जास्त काही कंट्रीजमध्ये जर बघितलं, जसं अमेरिकेमध्ये प्रामुख्याने जर देहदंडाची शिक्षा देतात तर त्यांना एक प्रकारचं इंजेक्शन देतात आणि तो मनुष्य मरून जातो. किंवा आजकाल इलेक्ट्रिक शॉक देण्याची देखील काही देशांमध्ये पद्धत आहे. ज्यांना देहदंडाची शिक्षा होती त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जातो आणि तो मनुष्य त्या ठिकाणी मरून जातो. आपल्या देशामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वात मोठं जी शिक्षा आहे ती फासावर लटकवल्या जातं, नाही, अपराध्याला. पण हे सगळं त्या वधस्तंभावरच्या छळाच्या समोर आणि त्या मरणाच्या समोर मला तरी असं वाटते की काहीच नाही. आज मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपल्याला जे त्या गुलगुता टेकडीवरती जे 3 क्रॉस आहेत किंवा 3 जे वधस्तंभ आहेत, ते 3 वधस्तंभ आणि त्यावर रोमी सरकारने मृत्यूदंड दिलेले जे 3 लोक आहेत, त्या लोकांकडे आज आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर ह्याचा संदर्भ लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 39 ते 43 ही जी वचनं आहेत ही आपण आपल्यासमोर उघडी ठेवणार आहोत. आणि ह्या वचनामध्ये प्रामुख्याने हा संदर्भ आलेला आहे. तसं 4ही शुभवर्तमानांमध्ये हा प्रसंगाविषयी सांगण्यात आलेला आहे. परंतु डॉक्टर लूक जो होता हा प्रत्यक्षदर्शी होता ह्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जाण्याचं. आणि एक प्रत्यक्षदर्शी या नात्याने त्याने जे हे वर्णन त्याच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी लूककृत शुभवर्तमानमधून हा संदर्भ विशेष करून निवडलेला आहे. या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने 3 क्रॉस दिसतात. त्याच 3 क्रॉसविषयी आज आपण बघणार आहोत. जो पहिला क्रॉस आपण बघणार आहोत तो येशू ख्रिस्त, आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्ताला 2 चोरांच्या मधामध्ये क्रूसखांबी देण्यात आलेलं होतं. जो येशू ख्रिस्ताच्या डाव्या बाजूला जो चोर होता किंवा जो क्रॉस होता, त्या क्रॉसला जर आपल्याला नाव देण्याचं झालं तर मला असं वाटतं की त्या क्रॉसला आपण नाव देऊया अ क्रॉस ऑफ रिजेक्शन, म्हणजे नाकारलेला वधस्तंभ. 39व्या वचनामध्ये आपण यावेळेस वाचूया. लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि वचन 39 आणि त्याच्यानंतर पुढं आपण वाचणार आहोत. 39व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तो जो अपराधी होता किंवा तो जो चोर होता तो या ठिकाणी येशू ख्रिस्ताची थट्टा करत आहे, नाही, थट्टा करून तो त्याला म्हणत आहे की तू ख्रिस्त आहेस ना, तर तुला आणि आम्हाला देखील वाचव. त्याला माहीत होतं की त्याचा मृत्यू अटळ आहे. त्या चोराला माहीत होतं की तो आता लगेच काही वेळामध्ये तो मरणार आहे. परंतु असं असून देखील त्याने त्याच्या अपराधाबद्दल त्या ठिकाणी क्षमा मागितलेली नाही. तो फक्त एक स्वार्थी वृत्तीचा चोर होता असं मला असं वाटतं.
एक स्वार्थी या नात्यानं तो त्या ठिकाणी स्वतःकडे आणि त्या येशू ख्रिस्ताकडे बघत होता. त्याने येशूला एक चित्तवेधक अशी गोष्ट म्हटली की जर तू ख्रिस्त आहेस तर स्वतःला आणि आम्हाला वाचव. या ठिकाणी आपल्याला त्याच्या मनातील जी शंका आहे ती स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसते. पण त्याला हे कळलं नाही की येशू ख्रिस्त कोण आहे किंवा येशू ख्रिस्त कशासाठी ह्या जगामध्ये आला. येशूने बऱ्याच वेळा हे सांगितलेलं आहे की तो ह्या जगामध्ये कशासाठी आलेला आहे. प्रामुख्याने जर आपल्याला बघायचं झालं तर लुकरूप शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये असल्याप्रकारे सांगितलेलं आहे की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व ताराव्यास या जगामध्ये आलेला आहे. खरं पाहिलं असता तो जो चोर होता त्या चोराजवळ एक चांगली संधी होती स्वतःचा बचाव करण्यासाठी, पण त्याची एक मोठी समस्या होती ती म्हणजे अनुचित ज्ञान. त्याचा फोकस एक तात्पुरत्या गोष्टींवर होता. तो जो चोर होता त्याचा फोकस फक्त एक तात्पुरत्या गोष्टींवरती त्याचा फोकस होता, परंतु अनंत काळच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती तो फोकस करू शकला नाही. तो फक्त यातून मला काय मिळेल याचाच विचार फक्त तो चोर त्या ठिकाणी करत होता. तो फक्त स्वतःचा आणि स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याचा आणि स्वतःच्या दुःखाचाच विचार करणारा तो मनुष्य होता असं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. कदाचित तो चोर मला असं वाटते वाचू शकला असता, पण त्याने ख्रिस्ताचा नकार केला. त्याने स्वीकार केला नाही ख्रिस्ताचा, त्याने त्या ठिकाणी नकार केलेला आहे. तो एक आशा नसलेला असल्या प्रकारचा मनुष्य होता. त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळाली, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याला त्याच्या पापाचे जे जगिक परिणाम होते ते त्या ठिकाणी त्याला भेटले, पण दिवस सरण्या अगोदर अनंत काळचे जे परिणाम होते ते त्याने साधून घेतले नाही. तो मनुष्य तारणाच्या लायकीचा नव्हता, पण त्याला एक संधी होती. तो दोषी होता, पण त्याला मरण अटळ होतं. रोमी सरकार त्याला कदापिच माफ करणार नव्हतं, परंतु येशू ख्रिस्ताच्या जवळ अनंत काळची माफी त्याला होती, परंतु त्यासाठी तो तयार नव्हता. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की जर समजा आपल्या भारतामध्ये एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली तर म्हणजे सुप्रीम कोर्ट समजा फाशीची शिक्षा देतं, मग सुप्रीम कोर्टानंतर ज्याला फाशीची शिक्षा झालेली असती तो त्याच्यापेक्षा जे सुप्रीम आहेत म्हणजे जे सर्वोच्च राष्ट्रपती आहेत त्यांच्याकडे अपील करतात. आणि यदाकदाचित जर समजा असं समजूया की त्या मनुष्याची फाशीची जी शिक्षा आहे ती राष्ट्रपतींनी माफ केली, समजा राष्ट्रपतींनी ती शिक्षा जर माफ केली, परंतु तो मनुष्य जर मनापासूनच जर तयार नसेल, त्याने ती जी माफी आहे ती फेटाळली, तर त्याला कोणी वाचू शकेल काय? कोणीच वाचू शकणार नाही. राष्ट्रपतीने जरी तो साईन करून जो कागद आहे तो दिला, परंतु त्या अपराधाने किंवा त्या मनुष्याने जर तो ॲक्सेप्ट केला नाही तो कागद, तर त्याला कोणीही फासावर जाण्यापासून वाचू शकणार नाही. हे असल्याच प्रकारचं आहे. हा जो चोर होता ह्याच्या बाजूलाच प्रभू येशू ख्रिस्त होता, जो सर्वोच्च होता, जो त्याला माफी देण्यासाठी काफी होता, परंतु त्याने ते ॲक्सेप्ट केलं नाही. जो कागद होता माफीचा तो त्याने ॲक्सेप्ट केला नाही, असं आपल्या या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. माफी ही त्या राष्ट्रपतीच्या कागदासारखी आहे नाही, पण ती ॲक्सेप्टन्स किंवा जे ॲक्सेप्टेबल लोक आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही ते ॲक्सेप्टच करणार नाही तर तुम्हाला माफ करण्यात येणार नाही. जर आपण त्याचा इन्कार करतो तर आपल्याला माफी नाहीच. येशू ख्रिस्त जो होता तो त्या ठिकाणी तुमच्या आमच्या आणि त्या चोराच्या देखील अपराधामुळं त्या ठिकाणी होता. हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. हा झाला आपला पहिला जो वधस्तंभ होता, त्याच्याविषयी आपण थोडक्यात बघितलं. जो उजव्या बाजूचा जो दुसरा वधस्तंभ आहे त्याविषयी आपण बघणार आहोत. जो वधस्तंभ आहे त्याला जर नाव देण्याचं जर झालं तर मी त्याला नाव दिलेलं आहे की तो
जो वधस्तंभ आहे तो आहे क्रॉस ऑफ रिसेप्शन किंवा स्वीकारलेला वधस्तंभ. त्याच्यासाठी लुक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 40 पासून जे समोरचे वचनं आहेत ते आपण यावेळेस वाचूया. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुला ही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदर असल्या प्रकारचा हा पॅरेग्राफ आहे असं मला तरी असं वाटतं. खूप सुंदर असल्या प्रकारची ही गोष्ट आहे, कारण तारण किती साधं आणि सोपं आहे हे ह्या गोष्टीमधून आपल्याला मला असं वाटतं शिकायला मिळतं. ह्या मनुष्याजवळ जर आपण पाहिलं, हा जो दुसरा चोर होता किंवा हा जो दुसरा अपराधी होता, ह्याच्याजवळ कुठल्या प्रकारची डिग्री होती का नाही मला माहीत नाही, तो शाळेत शिकला का नाही माहीत नाही, थिओलॉजी बायबल कॉलेजलाही तो गेला का नाही माहीत नाही, परंतु त्याने योग्य वेळी योग्य असल्या प्रकारचा निर्णय घेतला आणि आपलं तारण त्या ठिकाणी साधून घेतलं असं मला तरी असं वाटतं. आपलं त्याचं जे जीवन होतं मागचं ते स्वच्छ करण्याकरिता त्याच्याजवळ वेळ नव्हता, नाही थोड्या वेळातच तो त्या ठिकाणी निश्चितच मरणार होता, त्याचं शारीरिक मरण त्या ठिकाणी होणार होतं, त्याच्याजवळ वेळ नव्हता जे मागचं जे जीवन आहे ते शुद्ध करण्याकरिता किंवा स्वच्छ करण्याकरिता. त्याने त्या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर त्याने खूप अशी लांब आणि खूप अशी डिटेलमध्ये प्रार्थना किंवा विनंती देखील केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, की तारणासाठी त्याने प्रार्थना आणि विनंती त्या ठिकाणी केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्याजवळ त्याच्या पायथ्याशी किंवा आजूबाजूला कोणी सुवार्थिक किंवा असा काउन्सलर पण नव्हता की जो त्याला सांगेल की तू हे विनवणी येशू ख्रिस्ताकडे कर आणि मग तुला तारण प्राप्ती होईल किंवा काय होईल. त्याने यदा कदाचित येशू ख्रिस्ताविषयी मागे ऐकलेलं असेल आणि त्याला ही खात्री त्या ठिकाणी झाली. ती खात्री कशावरून, तर मला असं वाटते आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये ह्याविषयी दुजोरा मिळणार नाही, परंतु मला असं वाटतं की ह्याच्या अगोदरची जी वचने आहेत ते जर आपण वाचले तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्या मनुष्याला कशावरून ही खात्री झाली. विशेष करून 23वा अध्याय लूक शुभवर्तमानाचा 23वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होतं 34व्या वचन येशू ख्रिस्त असं म्हणतो, तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. मला तरी असं वाटतं की हे जे वाक्य आहे येशू ख्रिस्ताचं ते त्या चोराच्या कानी पडलं आणि अत्यंत त्याच्या कानी पडल्यामुळं त्याला ही खात्री झाली की हा एक कोणीतरी विशेष मनुष्य आहे, हा देवाचा पुत्र आहे अशी त्याची खात्री त्या ठिकाणी झाली. आणि फार साधेपणाने त्याने येशूवरती विश्वास ठेवून स्वतःला वाचवण्याकरिता त्याने येशूला विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. त्याने देवाचं जे देवत्व होतं ते त्या ठिकाणी मान्य केलं. विशेष म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या वाक्यामुळे मला असं वाटतं की देव त्याच्याशी बोलला आणि त्याने त्या ठिकाणी देवाचा स्वीकार केला. त्याने येशू ख्रिस्त हा देव आहे हे त्या ठिकाणी विशेष करून मान्य केलं आणि त्याचमुळं त्यातला परमेश्वराने अभिवचन दिलं की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्याला हे माहीत होतं की त्याने जे अपराध केलेले आहे त्याची त्याला शिक्षा झालेली आहे. त्याला देखील त्या वधस्तंभावरती भरपूर त्रास झाला. त्याला माहीत होतं की तो शारीरिकदृष्ट्या त्याचा मृत्यू अटळ आहे, थोड्याच वेळामध्ये तो निश्चित त्या ठिकाणी मरणार होता. पण त्याला सार्वकालिक जीवनाविषयी जे अभिवचन किंवा जी आशा होती ते त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून मी ह्या जो दुसरा क्रॉस आहे त्याला नाव दिलं की स्वीकारलेला वधस्तंभ किंवा क्रॉस ऑफ रिसेप्शन. त्याने त्या ठिकाणी स्वीकार केला म्हणून आपण त्या क्रॉसला स्वीकारलेला वधस्तंभ किंवा क्रॉस ऑफ रिसेप्शन असल्या प्रकारे आपण संबोधूया.
येशू ख्रिस्त त्याच्या बाजूला जे करत होता त्या वधस्तंभावरती, ते पाहून त्याने त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, आपल्याला देखील येशूच्या वधस्तंभाकडे बघून आपलं जीवन बदलायचं आहे, आपलं जीवन बदलून घ्यायचं आहे. म्हणून ह्या मनुष्याप्रमाणे आपण देखील येशूजवळ येऊन आपल्याला वाचवायला किंवा आपल्याला आपलं तारण प्राप्त करून घेण्याकरिता त्याच्याजवळ विनंती करायला पाहिजे. त्याची इच्छा आहे, परंतु फक्त तुमची आणि आपली, माझी इच्छा असली पाहिजे. याच्यानंतर आपण तिसऱ्या जो क्रॉस आहे त्या क्रॉसकडे आपण वळूया. आणि तो क्रॉस आहे ज्यावरती खुद्द येशू ख्रिस्त होता. त्या क्रॉसला जर नाव देण्याचं झालं तर मी असल्या प्रकारचं म्हणाल की तो क्रॉस आहे क्रॉस ऑफ रिडिम्पशन, म्हणजे पापापासून मुक्त करणारा जो वधस्तंभ आहे तो आपण विशेष करून येशू ख्रिस्ताचा तो वधस्तंभ आहे त्याकडे आपण बघूया. तो लाकडी क्रॉस होता नाही, त्या लाकडी क्रॉसवरती येशू ख्रिस्त मेला व त्याच्या मरणाच्याद्वारे आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. त्या क्रॉसवरच्या येशू ख्रिस्ताच्या येशू ख्रिस्ताचं जे मृत्यू झाला, येशूच्या जीवाची त्या ठिकाणी पराकाष्ठा झालेली आहे. पराकाष्ठा करणारा असल्या प्रकारचा तो क्रॉस होता असं मला तरीसं वाटते. आपल्या पापाची भरपाई त्याने त्या क्रॉसवरती केलेली आहे. एक प्रकारे तारणाचा मार्ग त्याने त्या क्रॉसवरती आपल्यासाठी तयार केलेला आहे. आपल्याला जी शिक्षा व्हायला पाहिजे होती ती त्याने त्या क्रॉसवरती स्वतःवरती घेतली. पापापासून मुक्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. सैतान त्या क्रॉसवरती हरला, ही सर्वात मोठी गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे. देव आणि मनुष्य यामधली जी दरी होती ती दरी त्या ठिकाणी मिटली. पापाच्या क्षमेची निश्चिती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याला खरं पाहिलं तर येशू ख्रिस्ताला क्रुसावरती खिळण्यापूर्वीच त्याचा इतका छळ झालेला होता की आपल्यासारखा किंवा एखादा जर नॉर्मल मनुष्य जर असता तर कदाचित हे सहन देखील करू शकला नसता. ज्या चाबकांनी येशू ख्रिस्ताला फटके मारले त्याविषयी जे अभ्यासक लोक आहेत ते असे म्हणतात की ते जे चाबूक होतं ते त्या चाबकाला मेटलचे तुकडे लावायचे. मेटलचे तुकडे, मेटलनी ते बनवलेलं असायचं आणि हड्डी जे असायचे त्या हड्डी असे नोकदार करून म्हणजे नुकीदार करून त्याला ते लावायचे आणि नंतर त्याला म्हणजे ते चाबूक मारण्यासाठी त्याला तयार असल्या प्रकारचे, फटके मारण्यासाठी त्याला तयार असल्या प्रकारचे ते करत होते. तुम्ही जर पॅशन ऑफ क्राइस्ट किंवा आणखीन जे पिक्चर्स बघितले असतील तर त्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं की ते चाबूक मारल्यानंतर त्याच्यासोबत मांसाचा तुकडा देखील बाहेर निघतो नाही. आणि तुम्ही विचार करू शकत नाही की किती वेदना, रक्त आणि किती रक्त त्या ठिकाणी वाहिलेलं असेल. आपण जर विचार केला तर कदाचित आपल्या अंगाला काटे येतील, परंतु मला नाही वाटत की आपण कुठलं मनुष्य असल्या प्रकारे विचार करू शकू की प्रभू येशू ख्रिस्ताने किती त्या दिवशी आपल्यासाठी सहन केलं. त्याला काट्याचा मुकुट घातला, फक्त घातलाच नाही तर तो जबरदस्ती त्याच्या डोक्यामध्ये टोचला नाही. आपल्याला जर एक जरी काटा टोचला तर आपल्याला कसं होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला तो पूर्ण काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यामध्ये घातला. त्याला तो जो क्रॉस होता तो स्वतःचा क्रॉस त्याला उचलून चालायला लावलं. त्या क्रॉसचं जर वजन अंदाजे 70 किलोचा क्रॉस होता असल्या प्रकारे तो म्हणतात. 70 किलोचं जर वजन आपल्या पाठीवरती दिलं तर मला नाही वाटत की आपण 10 पावलं पण कदाचित चालू शकू. परंतु येशू ख्रिस्त असं म्हणतात अभ्यासक लोक की 2 फुटबॉलचे जे ग्राउंडचं जेवढं अंतर असतं तेवढा जवळपास तो क्रॉस घेऊन येशू ख्रिस्त स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ते अंतर तो चाललेला आहे. जे खिळे येशू ख्रिस्ताच्या हातात आणि पायामध्ये ठोकले होते त्या ते खिळे अंदाजे 7 इंच लांब असल्या प्रकारचे होते आणि 3 इंच त्यांचं डायमीटर होतं.
तर तुम्ही विचार करू शकता की ते किती भयंकर असल्या प्रकारची वेदना त्या येशू ख्रिस्ताला त्या क्रूसखांबावरती झाली असेल. आणि ज्या पोझिशनमध्ये येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी लटकवण्यात आलेलं होतं, त्या पोझिशनमध्ये जर मनुष्याला लटकवलं तर त्याला श्वास घ्यायला म्हणजे इनहेल करायला, श्वास आतमध्ये घेण्यासाठी फार त्रास होतो. आणि ह्या मागच्या जवळपास 2.5-3 तासापासून हे सगळी वेदना येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी सतत सहन करत होता. आणि त्या ठिकाणी खूप ऊन देखील होतं. त्या उन्हामुळे येशू ख्रिस्त डिहायड्रेट कदाचित झालेला होता. ह्या सगळ्या गोष्टींमधून तो जात असताना खूप अशक्त असल्या प्रकारचा तो झालेला होता. आणि त्याने हे सगळं फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी सहन केलेलं आहे. त्याचं कितीतरी रक्त वाहिलं, त्या ठिकाणी त्याचं रक्त कितीतरी वाहिलं येशू ख्रिस्ताचं. तो आपण त्या ठिकाणी पाहतो की तो पापी जनांसाठी त्या 2 पापी मनुष्याच्या मधामध्ये मेलेला आहे. त्याने सर्व काही सहन केलं ते फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आम्हाला मुक्ती मिळावी म्हणून त्याने हे सर्व काही त्या ठिकाणी सहन केलेलं आहे. आपल्याला येशू ख्रिस्ताशिवाय स्वर्गात जाताच येत नाही. पापापासून आपल्याला मुक्ती देण्यासाठी ही देवाची एक विशेष प्रकारची योजना होती. आणि त्या योजनेच्या थ्रू हे सगळं काही त्या ठिकाणी घडत होतं. त्याने माझ्या अपराधाची किंमत त्या क्रॉसवरती मोजलेली आहे. आपल्याला जीवन मिळावे म्हणून तो त्या ठिकाणी मरणासाठी तयार झाला. मरणासाठी तो स्वर्गाचं सगळं सुख सोडून या जगामध्ये आलेला आहे. याचा अर्थ आपल्याला जी क्षमा मिळालेली आहे ती आपल्या चांगल्या कृत्यांमुळे किंवा कामामुळे किंवा महत्कृत्यांमुळे नाही, तर देवाने जी आपल्यावरती दया केली त्यापासून आपल्याला ती मिळालेली आहे, हे आपण कदापि विसरू नये. मग यावेळी आपल्याला निवड करायची आहे की आपल्याला त्या नाकारलेल्या वधस्तंभावर असलेल्या मनुष्याप्रमाणे करून पापमुक्त करणाऱ्या देवापासून दूर जायचे आहे काय, किंवा त्या दुसऱ्या चोराप्रमाणे त्याचा स्वीकार करून आपल्याला पापापासून परावृत्त व्हायचे आहे. यावेळेस आपल्याला निवड करायची आहे. निवड आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये असल्या प्रकारची आहे. जो क्रॉस होता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की हा क्रॉस म्हणजे ह्या क्रॉसने जगाची 2 भागामध्ये सरळ विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. एक जो चोर जो स्वर्गामध्ये गेला आणि दुसरा जो चोर नरकामध्ये गेला. असल्या प्रकारे स्वर्ग आणि नरकाची विभागणी ह्या क्रॉसच्या द्वारे झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जसे ते 2 चोर दोषी होते तसे आपण देखील दोषी आहोत, तसे आपण देखील अपराधी आहोत, तसे आपण देखील पापी आहोत. जसे ते 2 चोर मेले तसे आपण देखील मरणार आहोत. आणि जशी त्या 2 चोरांना चॉईस होती तशी तुम्हाला आणि मला देखील आज चॉईस आहे. जर तुम्ही स्वतः सैतानाच्या नरकात आपल्याला पाहता तर तुम्ही काय केले यामुळे नाही, तर तुम्ही जे करायला पाहिजे होते ते करायला नकार दिला म्हणून तुम्ही आज त्या ठिकाणी आहात, हे कदापि आपण विसरायला नाही पाहिजे. यासाठी आपण हे जे क्रॉसचं 3 क्रॉस जे आपण बघितले तर ह्या क्रॉसविषयी आपल्याला विशेष करून पाहायला मिळतं. आणि यासाठी आपल्याला विशेष करून आपला जो जुना स्वभाव आहे तो ह्या क्रॉसवरती आपल्याला खेळायचा आहे. आपला जुना स्वभाव म्हणजे जो आपला जुना मनुष्य आहे, आपली जुनी मानसिकता, आपल्या अशा ज्या इच्छा ज्या आपल्या जीवावरती आणि आपल्याला येशू ख्रिस्तापासून परावृत्त होण्यासाठी हवी होतात, अशा ज्या आपल्या इच्छा असतात त्या आपल्याला विशेष करून त्या क्रॉसवरती आपल्याला खेळायच्या आहेत. आणि जेणेकरून आपण पापामध्ये गुरफडत पुढे आणि पुढे न जाऊ, तर आपण सार्वकालिक जीवनाकडे आपली वाटचाल असायला पाहिजे. जो जुना मनुष्य त्या पापावर खिळल्याशिवाय आपण पाप करणं आपलं थांबू शकणार नाही.
रोज आणि रोज आपल्याला आपला क्रूसखांब उचलून त्याच्या मागे चालायचं आहे. रोज आणि रोज आपल्याला त्याच्या मागे चालायचं आहे. यासाठी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक मनुष्य होता आणि तो जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की रोज आणि रोज क्रूसखांब उचलून त्याच्या मागं चालायचं. तर तो देखील त्याचा क्रूसखांब उचलून चालत होता आणि चालत असताना तो क्रूसखांब खूप भारी होता. तो थोड्या दूरपर्यंत गेला तर त्याला थकवा जाणवला. तर त्याने समोर गेला आणि प्रार्थना केली, देवाला सहाय्य मागितलं आणि त्याच्या मनामध्ये एक असल्या प्रकारे एक विचार आला. त्याने लगेच आरी काढली आणि तो क्रॉस थोडासा कापून थोडासा हलका केला आणि मग उचलला तर त्याला थोडासा हलका वाटला. तर त्याने लगेच प्रार्थना केली की थँक्यू देवबापा, तू माझा भार थोडासा कमी केला त्याबद्दल. आणि पुन्हा समोर चालू लागला आणि पुन्हा चालत असताना पुन्हा तो थकला आणि पुन्हा त्याने तो क्रॉस थोडासा कट केला आणि मग तो वापस क्रॉस थोडासा हलका झाला आणि पुन्हा मग त्याने देवबापाचे आभार मानले की देवा, पुन्हा तू माझा थोडासा भार कमी केला, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि तो समोर चालू लागला. कालांतराने तो थोडा समोर गेला असताना त्या ठिकाणी एक दरी त्याला लागली की ज्या ठिकाणी त्याला समोर जाण्यासाठी रस्ताच नव्हता आणि तो जो क्रॉस त्याच्या पाठीवरती होता तोच एक पर्याय त्या ठिकाणी होता त्याला की तो क्रॉस जर त्याने त्या दरीमध्ये टाकला तर त्या ठिकाणावरून त्याला पार जाता आलं असतं. परंतु त्याने काय केलं होतं, तो क्रॉस मागेच कट केला नाही आणि कट केला असल्यामुळं तो क्रॉस त्या दरीमध्ये पोहोचू शकला नाही. आणि आपल्याला देखील असंच करायचं, आपल्याला तो क्रॉस कट नाही करायचा. रोज आणि रोज आपल्याला क्रॉस घेऊन त्याच्या मागं जायचं म्हणजे हे एक असं उदाहरण आहे. परंतु आपल्याला क्रॉस उचलायचा म्हणजे आपल्याला स्वतःचा त्याग करायचा आहे. रोज आणि रोज आपल्याला ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे. आपल्याला स्वतःसाठी नव्हे तर ख्रिस्ताच्या मिशनसाठी आपल्याला जगायचं आहे. लक्षात ठेवा की आपलं पाचारण देखील यासाठीच असल्या प्रकारचंच आहे. एकदा माझ्या एका मित्राने मला क्रॉसच्या विषयी एक जो सिम्बॉल आहे क्रॉसचा त्याच्याविषयी एक खूप चांगल्या रीतीचा प्रश्न विचारला. फार लॉजिकल असल्या प्रकारचा तो प्रश्न होता की तो म्हटला की यार, तुम्ही ख्रिस्ती लोक तुमचा क्रॉस म्हणता तुम्ही त्याला, परंतु जर क्रॉसचं सिम्बॉल जर बघितलं तर ते असं एक्स होतं नाही. क्रॉस आपण म्हणतो ना एक्स, त्याला क्रॉस म्हणतात. तुमचा जो सिम्बॉल आहे तो प्लस असल्या प्रकारचा सिम्बॉल आहे, तर तुम्ही त्याला कसं काय क्रॉस म्हणता. तर मला देखील समजलं नाही एकदम की काय उत्तर द्यावं. परंतु मग मी थोडंसं विचार करून त्याला असल्या प्रकारे उत्तर दिलं की हो यार, ते बरोबर आहे, तू जो म्हणतो असल्या प्रकारे त्याला आपण जागतिकदृष्ट्या त्याला क्रॉस म्हणतात. परंतु हे जे क्रॉस आहे ते कट करणं आहे नाही. असा जो क्रॉस आहे ते सिम्बॉल असा जो आहे त्याला कट करणं असल्या प्रकारचे म्हणतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त कुठले काही कट करायसाठी नाही आला. प्रभू येशू ख्रिस्त जो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो क्रॉस होता तो रस्ता तयार करण्यासाठी आला आणि त्यामुळं तो असल्या प्रकारचा जो प्लस जो साईन आहे त्याला आपण क्रॉस किंवा त्या सिम्बॉलला क्रॉस असल्या प्रकारे संबोधण्यात आलेला आहे. आपल्या ख्रिश्चनिटीचा तो जरी क्रॉस हा सिम्बॉल असला तरी आपल्या ख्रिश्चनांच्या जीवनामध्ये त्याचं महत्त्व फार खोल असल्या प्रकारचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर अनेक वेळा, बऱ्याच वेळा ह्या वधस्तंभाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. पावलाचे जे पत्र आहे त्याच्यामध्ये तर वारंवार पावलाने क्रॉसचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. जो वधस्तंभ आहे तो आपल्याला एकजूट ठेवण्यामध्ये फार महत्त्वाचा असल्या प्रकारचा आहे. तो आपल्याला एकजूट ठेवण्यामध्ये वधस्तंभ आपल्याला मदत करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग असल्या प्रकारे तो एक क्रॉस आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि जगातील जे भरकटलेले लोक आहे त्यांना आपल्याला विशेष करून त्या वधस्तंभाच्या जवळ आणायचं आहे. एक लेखक असल्या प्रकारे म्हणतो की वधस्तंभ हेच आमचं भूषण आहे नाही. पण लक्षात ठेवा, आपल्याला हा क्रॉस नाही तर त्या क्रॉसवरती जो खेळलेला ख्रिस्त आहे तो आपल्याला गाजवायचा आहे. ठीक, थँक्यू, आमीन. सचमुच बहुत ही सुंदर वचनों के द्वारा ब्रदर सैमुअल ने हमारा मार्गदर्शन किया है. जैसा कि उन्होंने 3 प्रकार के क्रॉस का उल्लेख किया है कि पहला क्रॉस ऑफ रिजेक्शन, दूसरा क्रॉस ऑफ रिसेप्शन, तीसरा क्रॉस ऑफ रिडीम्पशन. सचमुच
बहुत ही अच्छा उन्होंने बताया है कि जो क्रॉस है वो कट करना नहीं, परंतु वो क्रूस है जो हमें परमेश्वर से मिलाता है, वो उस रास्ते को हमारे लिए तैयार करता है जो पाप के कारण बंद हो चुका था। उस रास्ते को यीशु मसीह ने भर दिया है ताकि हम पिता तक पहुंच सके। इसलिए सचमुच ब्रदर सैमुअल बहुत बहुत धन्यवाद, और इससे आगे का समय मैं पास्टर साहब के हाथों में सौंपती हूँ। प्रभुदेव बापाची स्तुती असो आजच्या या सुंदर वेळेकरिता। या भक्तीमध्ये प्रभुदेव बापाने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलेलं आहे। काल आपण पाहिलं जावळ्याचा रविवार, पाम संडे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि तो जयोत्सव जो होता, तो आनंद, तो गजर जो होता, काल त्याचा एक भाग होण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आणि आता या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं यरुशलेममध्ये जाणं आणि बाहेर येणं आणि या दिवसांमध्ये त्याने काय काय केलेलं आहे त्या गोष्टींचं स्मरण या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण करणार आहोत प्रियांनो। आणि म्हणून आज या भक्तीमध्ये आम्हाला माहिती आहे की वधस्तंभाविषयी आम्ही ऐकलं। 3 वधस्तंभ ब्रदर शाह यांनी सांगितलेत। आम्हाला एक संधी त्या ठिकाणी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याच्या द्वारे एक नवीन जीवन, देवाला आवडणारं जीवन, जी देवाची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये, आम्हाला जीवन असावं, ती देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्याची एक संधी त्या ठिकाणी आहे। ज्या प्रकारे सोमवारला प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात जातो आणि त्या मंदिराचं शुद्धीकरण तो करतो, त्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये ज्या गोष्टी नकोत त्या तो बाहेर काढतो, शुद्ध करतो, स्वच्छ करतो, तो अधिकार त्याला आहे। आणि प्रियांनो, हाच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, आम्हाला माहिती आहे की आम्ही देखील त्याचं मंदिर आहोत। आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला एक संधी त्या ठिकाणी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारं असं मंदिर आम्ही स्वतःला सादर करू शकतो। तो आमच्यामध्ये येतो, आमच्या सोबत राहतो, आम्हाला धुतो, शुद्ध करतो आणि देवाला आवडणारं असं ठिकाण, अशी जागा तो आम्हाला बनवतो प्रियांनो। आणि म्हणून प्रभुदेव बापाची स्तुती असो। या दिवसांमध्ये, या पवित्र आठवड्यामध्ये आपण ते कार्य जे तो आमच्यामध्ये करत आहे त्याच्या वचनांच्या द्वारे ते करण्याकरिता त्याला योग्य प्रतिसाद देऊया। यावेळेस मी आभार मानतो ब्रदर शाह यांचे सुंदरशा वचनांकरिता, संदेशाकरिता। त्याचप्रमाणे मिसेस वेणुका हिवरे यांचे देखील, त्यांनी देखील प्रार्थनेचं चालक पण केलेलं आहे। प्रभुदेव बाप तुम्हा दोघांनाही आशीर्वादित करूया। यावेळेस आपण प्रार्थना करूया। प्रेमळ देई बापा, तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो। तुझ्या समोर आम्ही आहोत, आमची खात्री आहे की तुझी उपस्थिती या समय आमच्यामध्ये आहे। आणि परमेश्वर देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हास आशीर्वादित करत आहेस। पवित्र देई बापा, ही संधी तू आम्हाला प्राप्त करून दिली की प्रभू आम्ही आमचं परीक्षण करावं आणि जे कार्य तुला आमच्या ठाई करायचं आहे, आम्हाला धुवून स्वच्छ करायचं आहे, यासाठी की प्रभू तुझ्या राहण्याचं ठिकाण आम्ही बनावं आणि त्यातून तुझं गौरव व्हावं प्रभू। आणि म्हणून त्याकरिता तू आमचं सहाय्य कर। ज्या प्रकारे प्रभू देई बापा त्या मंदिरामध्ये प्रवेश करून तू ते स्वच्छ केलं, नको त्या गोष्टी त्या ठिकाणाहून बाहेर काढल्या। पवित्र देई बापा, वधस्तंभावर जे तुझं रक्त तू ओतलं, तुझं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं। पवित्र देई बापा, आमची आज प्रार्थना आहे की आमच्या ठाई देखील तुला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तू काढ आणि प्रभू देई बापा तुझं गौरव आमच्याकडून तू करून घे। आम्ही प्रार्थना करत असताना पवित्र देई बापा ब्रदर शाह यांच्यासाठी आम्ही तुझा आभार मानतो। पवित्र देई बापा, वचनाची तयारी करण्याकरिता तू त्यांचं सहाय्य केलंस आणि तुझी कृपा तू त्यांना पुरवली। आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला तुझ्या हातात देत आहोत। पवित्र देई बापा, तू त्यांना आशीर्वादित कर आणि अद्भुत काम त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तू कर प्रभू। त्याचप्रमाणे पवित्र देई बापा, आम्ही मिसेस वेणुका हिवरे यांच्यासाठी देखील तुझा आभार मानतो। पवित्र देई बापा, त्यांचं देखील तू सहाय्य केलं, आजच्या प्रार्थनेचं चालक पण करण्याकरिता तुझी कृपा तू त्यांना पुरवली, त्याबद्दल आभार मानतो। त्यांना आम्ही तुझ्या हातात देत असताना विनंती करतो, उत्तम आरोग्य तू पुरव आणि पवित्र देई बापा तुझ्या अभिषेकामध्ये चालवत पवित्र देई बापा त्यांचा उपयोग तू करून घे। पवित्र देई बापा, सर्व कुटुंब देखील
आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात देत आहोत. आशीर्वादित कर आणि तू प्रत्येकाची काळजी तू घे. पवित्र देव बापा प्रभू, ज्या आम्ही सर्वांनी आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे, या भक्तीच्या माध्यमातून ज्या आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत, त्या प्रभू देव बापा प्रत्येकाला तू विशेष स्पर्श कर, आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा. आणि प्रभू राजा, पुढील सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. उद्या पुन्हा आपण यावेळेस भेटणार आहोत आणि परमेश्वर देव बापा बरोबर काही वेळ आपण घालवणार आहोत. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन. आमेन. सलाम.